बर समोरही काही असतात आपले दर्शक, त्यांनाही काही मनात शंका आहेत भविष्याविषयी. बघूयात काय आहेत का. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. कोण आहे पहिले? नमस्कार सर. मी पुसदवरून आलो. अच्छा. सुटची दिसतात आहे तुम्ही आम्हाला. गेली 2 वर्षापासून माझं लग्नच जमेना सर. म्हणजे पोरगी आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, पण पोरगी आहे लग्नच तर जमेना सर. जमत नाही. नाही. बरं, ती पत्रिका घेऊन आलो सर, हे बघून जरा सांगाल का? या प्लीज कम ऑन. हा, मग सर या पत्रिकेतले 36च्या 36 गुण जुळतात सर, पण तरी लग्न होत नाही सर. लग्न बाळा हे प्रगती पुस्तक आहे. हे सगळे विषयाचे मार्क 36 गुण. हा? हे काय आणून दाखवतेस मला? याच्यावर होत नसते. नाही याच्यावर होत. होईल तुझं होईल. अरे माझं झालं, तुझं काय नाही होणार. काही विशेष प्रश्न? नमस्कार सर. मला म्हणजे लय वैताग आहे सर. अरे देवा. मग एखादा आपला शेजारी असेल, हा, सर. म्हणजे एकदम नालायक, नीच, हलकट माणूस असेल, म्हणजे तो आपल्या राशीलाच लागलेला असेल आणि त्याचा खूप त्रास असेल आपल्याला, अच्छा. तर काय त्याच्यावर तुम्ही काय इलाज करून द्याल काय, मला असा प्रश्न आहे सर. नेबर व्हायलन्स. काय झालं? नेबर व्हायलन्स, शेजारच्यांचा त्रास. शेजारच्यांचा त्रास. हा, तुम्ही एक काम करा. हा. हा बघा, हा काळा दोरा हाताला बांधा त्यांच्या. कुणाच्या? ते शेजारी जे आहेत बरं. त्यांच्या. हा. सगळा त्रास कमी होईल. नक्की? नक्की. 100%. अहो म्हणजे काय? अरे मग तू स्वतः बांधतो, तू माझ्या शेजारी राहतो, त्रास देतो तू मला दिवसभर. तेवढ्यासाठी आलो मी या कार्यक्रमात. दादा मी करतो, कमी त्रास करून घेईन, काही टेन्शन घेऊ नका. प्रयत्न करतो मी. केवढ्याला काळा धागा विकता? हे 5 रुपयाला. लाज आहे का? ह्याचेच काढताना 5-5 रुपयाला विकताय. मगापासून मी बघतोय आमच्या बेडशीटाची काढून 5-5 रुपये विकता काय? एनीवन फ्रॉम नेक्स्ट. एनीवन फ्रॉम नेक्स्ट. नमस्कार सर. काही परदेशी प्रेक्षक पण झाले. येस मॅडम. गुरुजी नमस्कार. नमस्कार. माझं नुकतंच लग्न झालंय आणि नवीन घर घेतलंय आम्ही. सुंदर. तर मला तुम्हाला विचारायचं होतं की घरात समृद्धी आणण्यासाठी काय करायला लागेल? तुम्ही खूप मेहनत करा, कष्ट करा, मग समृद्धी येईलच, नाही का? तेवढ्याने येईल सर? हा? हो. हो हो. ती गावाला गेली, 15 दिवस झाली, येत नाही सर. कोण? माझी स्वयंपाक करणारी मुलगी, ती समृद्धी. समृद्धी बोराटे माहिती ना तुम्हाला ती? तुम्हाला बरं माहिती. अरे म्हणजे सगळ्यांकडे कामाला जाते ना स्वयंपाकाला ती, म्हणून त्या समृद्धीबद्दल बोलताय तुम्ही. अच्छा. काय उत्तर देताय मॅडम? ते घरगुती प्रॉब्लेम इकडे सॉल्व्ह नाही करत आम्ही, भविष्याविषयी. हा. तेवढे क्लिअर बोलतोय तो. माझं नाव संत्या भांगरे. मी फॅन आहे मोठा सरांचा. अरे सरांचे सल्ले ऐकतो मी. पुस्तक वाचलंय सरांचं. हो? हा, त्यांनी छापला? मी मागे यांना फोन केला होता एकदा सर. मागे फोन केला होता हो, सर. आठवलं मला. गृहदोष, घरा- घरात जर हा. गृहदोष असेल तर बरोबर. काय करावं? हा, मग म्हणजे काय? तुम्ही सांगितल्याप्रमाणे बेडरूम जे होतं ते पूर्वेला घेतलं. बरोबर. वा, वा. आणि मेन डोअर आहे तो उत्तरेकडे टाकला. वा. हा, आणि आग्नेयकडे ते म्हणले होते की टॉयलेट टाका, Toilet. किचन नका टाकू. हा, हा. तर मुळे तिकडं आम्ही टॉयलेट टाकला. फरक काय पडला? फरक पडला ना सर, फरक काय पडला. पडला फरक? आमची अख्खी बिल्डिंग खाली पडली. आता सगळे आम्ही रस्त्यावर आलोय ऍक्च्युली. काय मी एकटा हित आहे आणि हे तुमच्या शूटिंगच्या बाहेर सगळी आमची इमारतीतली माणसं आहेत. हा कधी बाहेर येतोय त्याची वाट बघतोय. पाणी पिऊन येऊ का? असे चेंजेस करायला लावता लोकांना. टॉयलेट तिकडे करा, नाही तिकडे करा. अरे परवाच्या दिवशी सुद्धा एका माणसाला त्यांनी तसंच केलं. ते म्हणे की काय करू गृहदोष आहे म्हणे. खिडकी इकडे घ्या, ती बेडरूम मागे घ्या, टॉयलेट तिकडे टाका. ते माणसाने केलं. तो म्हणला आता प्रॉब्लेम एवढाच आहे, माणूस आला की पहिला टॉयलेट मध्ये येतो, त्या खिडकीतनं हॉलमध्ये येतो.
एवढा बाजार. कसं वाटतं ते वाटतं माणूस ते? हातपाय धुवून घरात येतो तिथपर्यंत ठीक आहे. ठीक आहे. काहीतरी उगत आपलं. असो, पुढचा काही प्रश्न आहे का? मला असं वाटतंय की मला कालसर्प योग आहे सर. बापरे, झोपलो की स्वप्नात साप येतो सर. बापरे. साप येतो म्हणजे मी असं डोंगरावर पळतोय मागून साप, नदीतून पळतोय मागून साप, झाडावर चढलोय मागून साप, सापच साप. काहीतरी सांगा सर. काय उपाय आहे याच्यावर? काय तुम्ही काय करा, झोपताना ना पुंगी बाजूला ठेवा, पुंगी, आणि ती वाजवा. केलं सर, हे पण केलं सर. मग काय झालं? साप घरात यायला लागले सर. बरं होतं. हो, तर घरात यायला लागले साप सर. काय करायचं सांगा ना. नाही, तुम्ही काय नका करू, ते बाहेर जे जमले तेच करते ना. आता काय करायचं? मार खायला झाला का तुमची? मलाही मारती ना, असले काहीतरी फालतूचे सल्ले देऊ नका. पण चांगलं वाटलं की आज आपण एक भविष्यवेत्ते माणूस या ठिकाणी आणला आणि त्यांनी आपल्या सगळ्या ह्या लोकांना मार्गदर्शन केलं. आपण परत परत प्लीज येऊ नका. आपले आभार. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. वा 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 वा. आज या मंचावरती खरं तर फार गंमत आहे. 10च्या वर दिग्दर्शक बसलेले आहेत या मंचावरती. तुम्ही नीट नजर टाकाल तर 10च्या वर दिग्दर्शक आहेत, जवळपास 7-8च्या वर गायक आहेत. आणि मग अशा अवस्थेमध्ये आता दिग्दर्शकांना तर नाही म्हणू शकत दिग्दर्शन करा, पण गायक आहेत म्हटल्यानंतर तर आपण एक असतं ना की काहीतरी ऐकायला पाहिजे. तर जे ऑफिशियल गायक आहेत त्यांच्याकडून ऐकूया. ऑफिशियल मस्का चित्रपटामध्ये डॉक्टर नेलं साठवलेलं गाठोडं ग बाया. हो आणि काय मग वाटोळं कसं त्या पुढे होतंय त्याचं सगळं चित्रीकरण केलेलं आहे. हो. जुन्या धाटणीचं गाणं नव्या रूपामध्ये आणलेलं हे जुनं गाणं कसं आहे? या शेजारणीनं या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. काय सांगता? या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. आणि मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीची वाट मोठी दाड अगं आई ग. आणि चालू चालू पाय आले फोड. अगं मग स्लीपर घ्यायच्या, बाटाची चप्पल घ्यायची. अगं तसं नाही, या पंढरीची वाट मोठी द्वार आहे की त्या भगवंतापर्यंत मला जेव्हा जायचं असेल आणि त्याला जेव्हा साकडं घालायचं असेल की बाबा हा हवा येऊ द्याचा मंच आणि हे सगळे कलावंत सुखरूप राहू दे, म्हणून तिथपर्यंत जाण्यासाठी मला इतका त्रास होणार आहे. या पंढरीची वाट मोठी दाड आणि चालू चालू पाय आले फोड. या शेजारणीनं या डॉक्टरनीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग